इच्छा असेल तर मार्ग मिळतोच. ही कहाणी आहे अशा एका सामान्य स्त्रीची, जिने अनेक संकटावर मात देत स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. बांबूपासून नवीन कलाकृती, विविध वस्तूची निर्मिती करून बांबू कलेला एक विशेष स्थान दिलं, आकार दिला. स्वतःसोबतच अनेक सामान्य महिलांना स्वयंरोजगाराच्या नव्या संध्या निर्माण करून दिल्या. त्यांच्या या कार्याची कदर करीत भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा त्यांना सन्मानित केलं गेलं आणि लवकरच त्यांची जनसामान्यामध्ये ओळख निर्माण झाली, ती द बांबू लेडी ऑफ महाराष्ट्र या नावाने. वी कॅन या मंचवर आम्ही मीनाक्षी वाळके यांचं स्वागत करतो आणि चला ऐकूया त्यांची प्रेरणादायी कहाणी. बांबू क्षेत्रामध्ये काम करत असताना मला बऱ्याच ठिकाणी सन्मानित केलं. जसं की लोकसत्ता तरुण तेजांकित पुरस्कार आहे, यशस्विनीचा यशवंतराव चव्हाण सेंटरचा पुरस्कार आहे आणि असे बरेच जवळपास 10-15 अवॉर्ड आहेत जे मला सन्मानाने मिळाले आणि त्यांचे पण खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी मला तिथे सन्मानित केलं आणि अवॉर्ड्स दिले. नमस्कार, मी मीनाक्षी मुकेश वाळके, चंद्रपूर इथे राहते आणि मी एक बांबू आर्टिस्ट आहे. सोबतच बांबूचे ट्रेनिंग्स पण देते आणि गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरशिप पण करते. आज इथे वीकेंडच्या माध्यमातून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल वीकेंडचे खूप खूप आभारी आहे. जेव्हा मी ट्रेनिंगला गेली बांबूच्या तेव्हा खरंच म्हणजे अशा स्थितीमध्ये नव्हती की मी ती ट्रेनिंग करू शकेल. माझ्यासोबत खूप म्हणजे एक अशी कहाणी म्हणता येईल जी माझ्यासोबत घडली. मी प्रेग्नंट होती सेकंड टाईम. तर माझ्या बोटामध्ये जे बेबी होती ती 7व्या महिन्यामध्येच डेथ झाली आणि त्याच्या मी 15 दिवसातच ट्रेनिंगला गेली ते अबॉर्ट झाल्यानंतर. तर खरंच म्हणजे तिथे गेल्यानंतर मला 2-3दा चक्कर येऊन पडले. मला तिथले लोक पण म्हणायचे, म्हणजे जे टीचर लोक होते ते पण म्हणायचे की मॅडम तुम्ही कशाला ट्रेनिंग करायला आले, पहिले तुमची तब्येत बघा. अशा सगळ्या गोष्टी झाल्यात. तरी पण मला कुठेतरी बाहेर निघायचं होतं, त्या दुःखामधून सावरायचं होतं. त्यामुळे मी तिथनं बाहेर निघायचा प्रयत्न केला आणि त्या ट्रेनिंगमध्ये गेली आणि ती 70 दिवसाची ट्रेनिंग होती. ॲक्च्युली मला माहिती नव्हतं की चंद्रपूरमध्ये बांबूचं कुठलं ट्रेनिंग दिलं जातं किंवा काही. आमचे फॅमिली फ्रेंड आहेत तर ते असं जनरली भेटायला आले होते माझी तब्येत बरी नसल्यामुळे. तर त्यांनी मला तो सगळा दिला की ॲक्च्युली त्यांना माहीत होतं की मी थोडं आर्टमध्ये मला इंटरेस्ट आहे, कारण त्याच्या आधी मी पेपर फ्लावर प्लायवूडची वगैरे कामं करत होती. तर त्याच्यामुळे त्यांनी मला तो सल्ला दिला की वहिनी तुम्हाला जर बाहेर निघायचं असेल तर थोडं काहीतरी करा म्हणून. तर त्यांनीच मला सांगितलं की चंद्रपूरमध्ये BRTC आहे, बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर, तर तिथे जा आणि तुम्ही ट्रेनिंग करा म्हणून. त्या दिवशी मग त्यांनी मला तिथले जे साहेब आहेत त्यांना फोन लावून दिला BRTCचे आणि तो लास्ट दिवस होता फॉर्म भरायचा. तर मग मी स्वतः तिथे जाऊन तो फॉर्म आणला आणि त्या दिवशीच BRTCमध्ये जाऊन सबमिट केला. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू होता आणि तिसऱ्या दिवशीपासून बॅच सुरू झाल्या होत्या. तर ही 70 दिवसाची ट्रेनिंग मी चांगल्या प्रकारे पार पडली आणि त्याच्या काही दिवसामध्येच एक एक्झिबिशन होतं नागपूरला, महालक्ष्मी सरस म्हणून. तर त्या एक्झिबिशनमध्ये मी गेली आणि तेव्हा मी बांबूचे प्रोडक्ट तयार करणं सुरू करायचीच होती. तर ते बांबूचे प्रोडक्ट जे होते मी BRTCमधनंच विकत घेतले आणि मला हे बघायचं होतं की जर मला बांबूच्या वस्तू बनवायच्या आहेत तर त्याच्यासाठी काय रिस्पॉन्स आहे, कुठे विकले जातात, असं मला माहिती घ्यायची होती. त्याच्यामुळे त्या वस्तू घेऊन मी एक्झिबिशनला गेले आणि त्यानंतर मला तिथे असं समजलं की नाही की बांबूच्या वस्तू लोक घेतात आणि खूप मागणी पण आहे. अशा प्रकारे मग मी तिथेच ठरवले की नाही, मला आता बांबूमध्ये काम करायचं आहे. त्या एक्झिबिशनवरून परत आल्यानंतर मी समोर दिवाळी होती आणि त्याच्यासाठी मग मी काही सॅम्पल्स बनवले लॅम्पशेडचे आणि फेसबुकवर आहे किंवा व्हॉट्सअपवर त्याचे स्टेटस वगैरे लावून नंतर लोकांना माहिती पडत गेलं की मी बांबूचे लॅम्पशेड बनवते. तर अशी 1-2 ऑर्डर्स येत गेली. तर ते चांगल्या प्रकारे पार पडले, कारण 1-2 लॅम्पशेड होते. नंतर एक म्हणजे मोठी, तेव्हा माझ्यासाठी खूप मोठीच ऑर्डर होती ती 20 लॅम्प म्हणजे. आणि मग ते 20 लॅम्प एकटी कसे करायचे, कारण लवकर द्यायचे होते. तर मग मी असा विचार केला की माझ्यासारख्याच काही गरजू महिला असतील ज्यांना कामाची गरज असेल किंवा प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्याकडून पैसे मागतात. म्हणजे मी पण स्वतः मागायची, कारण स्वतः जर कमवत नसलं तर नवऱ्याला मागणंच आहे आणि आपल्या प्रत्येक इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही जर आपण कमवत नसलो तर. म्हणून मला असा विचार आला की आपल्यासारख्या ज्या गरजू महिला आहेत त्यांना काम पण देता येईल.
तर अशा एक दोन महिलांना शिकवून मग मी ती लॅम्प्सची ऑर्डर कंप्लीट केली आणि ती दिवाळी संपली. त्याच्यानंतर मग काय करायचं, तर मग दिवाळीनंतर न्यू इयर येतं, तर गिफ्टिंगसाठी काय प्रयत्न करता येईल. तर तेव्हा मग छोटे छोटे पेन स्टँड अशा प्रकारे काही ज्या हाताने वस्तू करता येतात. जर आता पेन स्टँड करायचं आहे तर बांबूची जी गाठ असते तर तिथून कापलं आणि समोर थोडासा मोठा स्पेस ठेवला तर एक पेन स्टँड बनतो. फक्त सिम्पल पेन स्टँड असा उभा ठेवायचा. तर अशा ज्या हाताने वस्तू बनतात ज्याला मशिनरीची गरज पडत नाही अशा वस्तू बनवायला सुरुवात केली. आणि त्यासोबतच 2-2 महिलांना जोडणं सुरू होतं, शिकवणं सुरू होतं. नंतर असे काही 2-3 वर्ष गेले आणि त्यामध्ये आम्ही बरेच प्रोडक्ट बनवायला लागलो. जवळपास तेव्हा मला म्हणजे 20-22 मध्ये जवळपास 10 महिला 12 महिला जोडल्या होत्या माझ्यासोबत. मग एक्झिबिशन्स पुन्हा जास्त एक्झिबिशन्स करायला लागलो कारण त्यामधून कॉन्टॅक्ट्स मिळायचे किंवा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचा मार्ग तोच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर एक्झिबिशनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे पोहोचता येतं. आणि आम्ही सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग केला. त्यामध्ये फेसबुक आणि पेपर मीडिया पण. आणि 2020 मधलीच गोष्ट आहे, सॉरी 19 मधली गोष्ट आहे की बांबूचे मुकुट दिल्लीला स्पर्धा होती. ॲक्च्युली ती स्पर्धा वेगवेगळ्या देशांमध्ये दरवर्षी होते, मिस क्लायमेट म्हणून. तर मला वीरेंद्र रावत सर आहेत, त्यांनी मला ती अपॉर्च्युनिटी दिली होती की ॲक्च्युली ते माझे फेसबुक फ्रेंड होते. तर ते मला बोलले की तुम्ही बांबूचे मुकुट बनवू शकता का. तर त्याच्या आधी मी असा काही प्रयोग केलेला नव्हता, पण ती माझ्यासाठी खरंच सुवर्ण संधी होती की मला काहीतरी नवीन प्रोडक्ट करता आलं. आणि सर म्हटलं मी प्रयत्न करू शकते, पण असं मी एक्झॅक्ट त्यांना सांगितलं नाही. पण मग मी ट्राय केलं आणि 2-3 डिझाईन बनवले. तर त्यामधून मग त्यांनी एक डिझाईन सिलेक्ट केलं आणि 7 दिवसांमध्ये त्यांना 17 मुकुट बनवून द्यायचे होते आणि ते घेऊन मला स्वतः तिथे जायचं होतं. कारण त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं की म्हणजे भारतातच नाही तर अख्ख्या जगामध्ये पहिल्यांदा बांबूचे जे मुकुट आहेत ते नॅशनल लेवलच्या स्पर्धेमध्ये यूज करण्यात आले होते. तर मग ते घेऊन मी दिल्लीला गेली आणि त्या म्हणजे मिस क्लायमेटच्या स्टेजवर माझा सत्कार करण्यात आला. त्या म्हणजे मला खरंच खूप म्हणजे अभिमान वाटते स्वतःचा की मी तिथपर्यंत पोहोचू शकले तेवढ्याशा वेळामध्ये. इव्हेंटचे जे क्राऊन आहेत ते मी तयार करून दिले. त्यानंतर म्हणजे ट्रेनिंग्स पण सुरू झाल्या आणि पहिल्यांदा मी ट्रेनिंग द्यायला गेली होती पालघर इथे. तिथे आदिवासी महिलांना ट्रेनिंग द्यायला गेली होती. जवळपास 15 दिवसाचं ट्रेनिंग होतं. आणि आता मी ऑल ओव्हर इंडियामध्ये पण ट्रेनिंग्स द्यायला जाते. जसं बांगलादेशची बॉर्डर आहे, जसं बंगाल आहे बांगलादेशची बॉर्डर, म्हणजे तिथपर्यंत सुद्धा ट्रेनिंग द्यायला गेली आहे. आणि आजपर्यंत जवळपास 1100हून जास्त महिलांना मी ट्रेन केलं आहे आणि त्या सतत काम करत पण असतात. म्हणजे मी याच्यावरून अशी श्युरिटी देते की मी त्यांच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असते आणि त्या महिला काम करत असतात. आणि आम्ही राखीचं पण प्रोडक्शन करतो, सोबतच ज्वेलरीचं पण. राखी मी पहिल्यांदा जेव्हा राखीचं प्रोडक्शन केलं तर तेव्हा फक्त आम्ही 500 राख्या तयार केल्या होत्या. आणि ती तेव्हाच्याच म्हणजे तेव्हाच्यासाठी आमच्यासाठी 500 राख्यामध्ये म्हणजे खूप जास्त क्वांटिटी होती आणि ते करणंही आमच्यासाठी कठीण होतं. आणि त्या पूर्ण राख्या विकल्या गेल्या. याचं आम्हाला खूप म्हणजे चांगलं वाटतं की आम्ही जेवढं प्रोडक्शन केलं तेवढं विकल्या गेलं आणि महिलांना पण त्याचा फायदा भेटला. तर आता असं आहे की आम्ही जवळपास 20 ते 25 हजार राख्या बनवतो दरवर्षी. आणि एक गोष्ट पुन्हा की 2022 मध्ये मी लंडनला राख्या पाठवल्या होत्या आणि त्या 1200 राख्या 7 दिवसांमध्ये विकल्या गेल्या. आणि कसं होतं की विदेशामध्ये जनरली राखी ही संस्कृती नसते, पण भारतातून गेलेले लोक ते राख्या आपल्या भावाला किंवा काहीतरी पाठवतात. तर त्याच्यासाठी म्हणून आणि त्यांना खूप असं माझ्याकडे काही व्हिडिओज पण आहेत त्याचे. तर त्यांना खूप चांगलं वाटलं की नॅचरल मटेरियलपासून राखी बनते आहे आणि तिकडेच्या लोकांना नॅचरल म्हणजे खूप क्रेज असतं नॅचरल वस्तूंचं. अशा प्रकारे राखीचं पण प्रोडक्शन खूप चांगल्या प्रकारे चालतं आहे. आणि आत्ता आम्ही कॉर्पोरेटसाठी पण प्रयत्न करत आहोत आणि काही ऑर्डर्स पण केले आहेत कॉर्पोरेटचे.
2022ची अशी एक गोष्ट की मी एक प्रोडक्ट इनोव्हेट केलं होतं, बांबू QR कोड स्कॅनर. ते भारतातलं पहिलं बांबू QR कोड स्कॅनर होतं, जे युनिक आणि नॅचरल याच्यामध्ये होतं. जनरली प्लास्टिकचे असतात, फायबरचे असतात, पण ते बांबूमध्ये पहिल्यांदा झालं होतं. ॲक्च्युली ते पण माझ्यासाठी एक काय म्हणतात अपॉर्च्युनिटीज होती की नवीन प्रोडक्ट करायची. माझ्या हस्बंडचे मित्र आहेत, त्यांनी बोलले होते की तुम्ही मस्त म्हणता की असं बनवतो तसं बनवतो, मग तुम्ही हे बांबूचा स्कॅनर बनवून दाखवा. तर म्हणजे खूप क्रिटिकल झाली होती मी, की खूपदा ट्राय केलं, बनतच नव्हतं. जवळपास 10 वेळा तर ट्राय केली, पण मग अशी वेळ आली की ते विचार करता करता आपल्याला मग सुचतं नवीन काय करता येईल. तर आणि तो स्कॅनर एवढा सुंदर झाला, आणि ज्यांनी म्हणजे बोलले होते की नाही तुम्ही हे नाही देणार तुम्हाला, तर मग त्यांनी स्वतः म्हणलं की नाही म्हणायला लागेल म्हणे तुम्ही की करून दाखवलं. म्हणजे याचाच अर्थ असा की मी कोशिश केली आणि त्याचं मला फळ पण मिळालं. आणि तसंच बांबू ज्वेलरी पण तसं आता मी पण यूज करते नेहमीच यूज करते. मी जे लावून आहे ते बांबूचीच ज्वेलरी आहे, आणि खूप लाईट वेट आहे. म्हणजे मोठी जरी इयरिंग्स असली तरी त्याचं वेट आपण आरामात दिवसभर सहन करू शकतो. जसं मेटल ज्वेलरी असते त्याच्या जर तुलनेमध्ये बघायला गेलं तर ही ज्वेलरी खूप लाईट वेट आहे. असे म्हणजे बांबूची ज्वेलरी पण आम्ही बनवतो, आणि त्याची पण मार्केटमध्ये खूप डिमांड आहे. अशा प्रकारे बऱ्याच प्रोडक्ट वेज आहेत, जसं लॅम्पशेड झाले, मॅट्स झाल्या, आणि ज्वेलरी झाली, राखी झाली, पेन स्टँड, असे 100हून जास्त प्रोडक्ट आहेत जे आम्ही प्रोडक्शनमध्ये काढले आहे आणि प्रोडक्शन करतो आहेत. तर आणि सगळ्याच वस्तू चांगल्या प्रकारे विकल्या जातात. आणि बरेच लोक असे म्हणतात की बिझनेसमध्ये महिला टिकू शकत नाही, पण तो सगळा गैरसमज आहे, कारण मी पण सुद्धा महिलाच आहे. तर आपण जर तसा पॉझिटिव्ह जर विचार केला तर सगळ्याच फील्डमध्ये महिला समोर आहेत आणि त्या टिकतात पण. आणि बऱ्याच लोकांनी मला असं पण म्हणलं की बांबू क्षेत्रात महिला टिकणार नाही, पण बांबू क्षेत्रामध्ये सुद्धा मोजक्या महिला आहेत. बांबू क्षेत्रात ॲक्च्युली खरंच खूप कमी महिला आहेत, आणि माझं असं म्हणणं आहे की महिलांनी बांबू क्षेत्रात यावं, कारण हे क्षेत्रच असं आहे की खूप मोठं आहे. जेवढं आपण त्याच्यामध्ये घुसलो तेवढं, आणि जेवढं त्याच्याबद्दल शिकायला गेलो तेवढं खूप कमीच वाटतं. जेवढी माहिती मिळाली तेवढी पण कमी वाटते, आणि आणखीन त्याच्यामध्ये समोर खूप शिकायला मिळतं, आणि खूप मोठं क्षेत्र आहे. तर माझी अशी विनंती आहे की महिलांनी खरंच त्या क्षेत्रामध्ये यावं आणि आपलं अस्तित्व निर्माण करावं, आणि बांबू क्षेत्रामध्ये येऊन त्या बांबू क्षेत्राला असा हातभार लावावा की खरंच बांबू क्षेत्र जसं विदेशांमध्ये डेव्हलप झालं आहे तसं भारतामध्ये पण डेव्हलप व्हावं. पुन्हा एकदा वीकेंडचे पण खूप धन्यवाद की त्यांनी मला इथे बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली.